तुमच्या नॅचरल रेमेडींमध्ये तुम्ही ही एकदम पानाची मेहंदी कधी वापरलेली आहे का? मंथली हेअर केअर रुटीन तुमचं काय आहे? ऑइलिंगसोबत तुम्ही अजून काय करता? बऱ्याच गोष्टींचं कन्फ्युजन आहे बायकांमध्ये. कारण की बघा, एवढं छान असं हेअर ऑइल तर आपण बनवतोय आणि खूप जणींना रिझल्ट आलेला आहे. तरीसुद्धा काही नवीन कस्टमर किंवा काही ज्या बायका आहेत ना, की अजून त्यांनी माझं पेज खूप जास्त वेळा पाहिलेलं नाही किंवा खूप अगोदरपासून त्यांनी मला फॉलो केलेलं नाही. त्यामुळे नेमकं कोणते रेमेडीज वापरायचे, हेअर मास्क कसे बनवायचे, टोनर कोणतं वापरायचं, मेहंदी कशी लावायची, सगळ्याच गोष्टींचं त्यांना माहिती नाही आहे. तर त्यांच्यासाठी मी सांगेल की तुम्ही यूट्यूबला सुद्धा माझे व्हिडिओज अगोदर चेक करा. त्यानंतर Instagramचे सुद्धा बरेच व्हिडिओ चेक करा. मंथली हेअर केअर रुटीन ना खूप महत्त्वाचं आहे आणि नॅचरल गोष्टींनीच ते बनवा तुम्ही. इकडे बघा, एक मी मेहंदीचा पॅक शेअर करत आहे. कारण की दरवेळेस आपण पावडरनी जरी मेहंदी लावत असलो ना, तरी आता हे मला अवेलेबल होते पानांची मेहंदी. पण तुम्हीसुद्धा मी म्हणेल की ज्यांना नॅचरल गोष्टींची आवड आहे ना, एक झाड लावा, नक्की लावा तुम्ही. म्हणजे जास्वंदीच्या फुलाचं एक लावा आणि मेहंदीचं एक झाड लावा. खूप छान आहेत या गोष्टी. आपलं आयुर्वेद किंवा आपल्या नॅचरल गोष्टींना आपल्याला खूप काही देत असतात. फक्त आपण तेवढं नाही का करत नाही. तर इकडे काय केलेलं आहे मी, ॲलोवेरा आणि मेहंदीची जी पानं आहेत त्याच्यातच जास्वंदीची फुले एकत्रच वाटायचं आहे. याच्यामध्ये बघा, हे जवस आणि चहा पावडरचं पाणी आहे आणि ते सुद्धा मी ॲड करते. आता बऱ्याच गोष्टी मी ॲड करते. मेथीदाणे भिजवून तुम्ही त्याची प्युरी करून टाकू शकता. त्यासोबतच कढीपत्तासुद्धा याच्यामध्ये तुम्ही वाटू शकता. म्हणजे बऱ्याच नॅचरल वस्तू ज्या आहेत की नाही, त्या तुम्ही कमी जास्त प्रमाणात म्हणजे तुम्हाला ज्या अवेलेबल होतील ना, त्यानुसार ॲड करायच्या आहेत. तर इकडे बघा, मेहंदी पॅक रेडी झालेला आहे. आता खूप जणींचा एक प्रश्न असतो की मेहंदी लावावी का? किंवा बरेच जण सांगतात की मेहंदी लावायची नसते. तर मला सांगा, या मेहंदीमध्ये वाईट काय आहे? नॅचरल वस्तू सगळ्या वापरलेल्या आहेत. सगळं नॅचरल चांगलंच असतं. आता बाजारामध्ये खूप जास्त केमिकल वापरले जातात. त्याच्यामुळे केस तुमचे डॅमेज होतात. म्हणून ती वापरू नका. म्हणजे खूप जास्त ज्याच्यामध्ये कलर्स ॲड असतील, केमिकल्स ॲड असतील किंवा इन्स्टंट लावा, इन्स्टंट कलर येतो, असं काहीही वापरायचं नाही. तुम्ही ही नॅचरल बघा. मी फक्त हाताने मिक्स केलेला आहे आणि हा कलर बघा, याच्यात काहीही मिक्स केलेलं नाही. तरीसुद्धा एवढी बेस्ट आहे. आणि ज्यावेळेस बघा, आपण कितीही केसांना हेअर मास्क लावा, ऑइल लावा, तरीसुद्धा एक थोडीशी चमक किंवा थोडेफार व्हाईट हेअर्स असतील किंवा थोडेफार प्रीमॅच्युअर ग्रे हेअर असतील आणि कलर डल झालेला असतो ना, त्यावेळेस ना तुम्हाला महिन्यातून एकदा असं काहीतरी करायचंच आहे. त्याच्यामुळे एक नॅचरल कलर येतो, केसांना कंडिशनिंग होती, डीप कंडिशनिंग होते आणि जी एक शाईन येते ना केसांना, केस जेवढे मॅनेजेबल होतात ना, ते खूप भारी आहे. नक्की ट्राय करा आणि ऑइलसाठी मला DM करा, तेल पाहिजे असं.